तापमानाचा पारा प्रचंड वाढलाय आणि वाढत्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन सुद्धा अगदी झपाट्याने होतंय। अशा परिस्थितीत धरणांची पाणी पातळी खालावली आहे। उत्तर पुणे जिल्ह्यातील 8.5 टीएमसी क्षमता असलेल्या चासकमान धरणामध्ये आजच्या स्थितीला केवळ 0.5 टीएमसी पाणीसाठा आहे आणि धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या खेड शिरूर या भागातली पिकं या पाण्याअभावी करपतायत। दुसरीकडे तापमानाचा पारा प्रचंड वाढला असल्यामुळे शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न अत्यंत गंभीर होत चाललाय। दुष्काळाच्या या दाहकतेचा थेट चासकमान धरणाच्या परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी। भीमाशंकराच्या अभयारण्यामध्ये असणारं चासकमान हे धरण सध्या या धरणाने पाणी पातळी ह्या धरणाची पूर्णपणे खालावल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। या धरणाची पाणी पातळी क्षमता ही खरं तर 8.5 टीएमसीच्या घरात आहे, मात्र सध्या या धरणामध्ये पाणी क्षमता ही 0.50 टीएमसी म्हणजे खरं तर अर्धाच टीएमसी पाणी या धरणामध्ये शिल्लक आहे। या धरणातून पुढे खेड असेल, शिरूर असेल, त्यानंतर अहमदनगर असेल, सोलापूर असेल, अशा अनेक ठिकाणी खरं तर पाणी पुरवलं जातं। अनेकांची तहान खरं तर या धरणातून भागवली जाते। मात्र सध्या या धरणातील पाणी क्षमता ही कमी झाल्याने चिंतेचं वातावरण खरं तर शेतकरी असतील, त्यानंतरून कष्टकरी जनतेच्या मनामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। सोलापूर महानगरपालिकेलाही याच धरणाच्या परिक्षेत्रातूनच पाणी पुरवलं जातं। अहमदनगरमध्येही शेतकरी खरं तर याच धरणाच्या परिक्षेत्रातून पाणी घेत असतात। मात्र पाऊस लांबल्याने आता केव्हा हे धरण भरेल आणि शेतकऱ्यांची तहान भागेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, चासकमान, खेड, पुणे।